ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी। मराठा समाज लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार देणार नाही अशी मोठी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे। दरम्यान ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा असं जरांगे म्हटले। जो आपल्याला सरसकट आरक्षण देईल त्याला निवडणुकीमध्ये मदत करा असं मनोज जरांगे म्हटले। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पडायचं नाही असं जरांगे पाटील यांनी जाहीर केलंय। मात्र नंतरही त्यांनी सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी केली नाही। तर विधानसभेची तयारी करा असं म्हणत पुन्हा एकदा जरांगेंनी राज्य सरकारला इशारा दिला। अपक्ष उमेदवार देता येणार नाही तर कोणच नाही। मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा। लोकसभेला पडायची मला गरज नाही, मराठा समाजाला पडायची गरज नाही। मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला काय करायचं ते करा। अपक्ष उमेदवार आपण देणार नाही। मान्य आहे का सगळ्याला? आपला दुसरा प्रश्न, आपल्या एकाही मराठ्यांच्या माणसाने कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभेला जायचं? एकाने जायचं। जो सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूला बोलून मराठा आणि कुणबी एकच जी आर काढी त्याला मराठी मदत करा, पाडून टाका, पुढची ताकद टाका। मग तो कोणत्या पक्षाचा असो, मी पक्ष सांगणार नाही, मी कुठेही प्रचाराला येणार नाही। जर यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही दिली विधानसभेला आतापासूनच तयारी करायची। सांगलीतल्या वादाची ठिणगी कोल्हापुरात पडल्याची